हे सर्व नागरिक घटनेचे साक्षीदार आहेत, कारण अमावस्येच्या रात्री सर्वधर्मीय समाजाच्या स्मशानभूमीत वैज्ञानिक प्रयोगाची शाळा भरली होती। स्मशानभूमीत काही लोक भूताच्या पोशाखात आले। भूत पिशाच्च असं अस्तित्वात नसतं हेच त्यांनी सप्रमाण दाखवून दिलं। तर दुसरीकडे लोकांच्या अंधश्रद्धेचा भोंदू लोक कसा फायदा घेतात याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं जात आहे, आणि तेही प्रत्यक्ष स्मशानभूमीत। यातून तुम्हाला लक्षात आलं असेल, कवठे महांकाळ स्मशानभूमीत अंधश्रद्धेविषयी जनजागृती करण्यासाठी मोहीम सुरू आहे। या मोहिमेत गावातील सर्वच वयोगटातील लोकांनी सहभागी होऊन संपूर्ण रात्र स्मशानभूमीत काढली। समाजामध्ये जागृती व्हायची असेल तर कोणीतरी जमिनीवर उतरून असे वैज्ञानिक प्रयोग करायला पाहिजे, आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सगळे कार्यकर्ते, समाज कल्याण विभाग, पोलीस विभाग हे सगळे याच्यात सामील आहेत। मला स्वतःला याचा पण जास्त आनंद आहे की सर्व धर्मीय स्मशानभूमी आणि दफनभूमी इथे आहे। विविध विज्ञानधिष्ठित प्रयोग चमत्कारासह या कार्यक्रमाच्या अनुषंगानं कायद्याची प्रचार आणि प्रसिद्धीचं आज कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी या ग्रामपंचायतमध्ये मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित आहेत। स्मशानभूमीतील या प्रयोगातून लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढण्यास नक्कीच मदत होईल। या कार्यक्रमाला इतक्याशा लोकांनी एवढी उत्स्फूर्त उपस्थिती दिलेली आहे की कवठे महांकाळचा हा पॅटर्न संपूर्ण राज्यामध्ये जाईल आणि जादूटोण्याविषयी पूर्णपणे उच्चाटन होऊन व्यक्ती आणि समाज विज्ञानाधिष्ठित होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। अमावस्येच्या रात्री स्मशानभूमीतून जादूटोणा विरोधी कायद्याचा प्रसार करण्यात आलाय। यापुढे नागरिकांमधील स्मशानातील अमावस्येच्या रात्रीची भीती दूर होईल एवढं मात्र नक्की। सांगलीतल्या वैज्ञानिक प्रयोगाचा आदर्श इतर जिल्ह्यांनी घ्यावा हीच अपेक्षा। रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।